मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं की अर्जुन सायली प्रतिमा आत्याकडे आलेत. सायली आता ते थालपीठ मागते आत्याला आणि खाल्ल्यावर म्हणते, आत्या खूप सुंदर झालंय हे थालपीठ. प्रतिमा आत्या, जगातलं सर्वोत्तम थालपीठ तुम्ही बनवता. सायली जेव्हा प्रतिमा आत्याचं भरभरून कौतुक करत असते ना, तेव्हा हा राकेश बसल्या बसल्या पुन्हा तिला टॉन्ट मारतो आणि म्हणतो, ए सायली ऐक ना, अगं जगाला थालीपीठ म्हणजे काय हे माहीत असेल का ग? काही प्रेक्षकांना सगळ्या जगाला माहिती आहे थालपीठ कसं आहे. त्यातनं राकेश पुन्हा तिला म्हणतो काय, अगं सगळ्या जगाला थालपीठाची चव कळायला तू कधी महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहेस का? काही प्रेक्षकांना काहीतरी बोलायचं म्हणून बोललाय. अर्जुनला आता जरा रागच आलाय राकेशचा, तरी सायलीने त्याला अमेझिंग उत्तर दिलंय. सायली म्हणते, अहो राकेश दादा, जगात कुठेही काहीही घडलं ना तरी आईच्या हातची चव ती आईच्या हातची चव असते शेवटी. त्यावरही राकेश तिला टोमणा देत म्हणतो, अगं प्रतिमा आत्या कुठे तुझी आई आहे पण सायली? टेक्निकली तुमच्यात सासू सुनेचं पण नातं नाहीये की? त्यावर आता प्रतिमा आत्या म्हणतात, अरे राकेश, मी सायलीची आईच आहे. तुला माहिती नाहीये ना, तुला आमच्या दोघींमधलं मायलेकीचं नातं नाही माहिती. कळेल तुला, हळूहळू कळेल बरं का. सायली बेटा, तू खा ना थालीपीठ खा. प्रेक्षकांनो, थालीपीठ हा प्रकार आमच्या घरात सुद्धा सगळ्यांना आवडतो बरं का. सगळ्यात जबरदस्त लागतं थालीपीठ. प्रतिमा त्या आता प्रेमाने सायलीला ते थालीपीठ भरवत असतात, तेव्हा सायली मनात विचार करत असते, मी त्या दिवसाची आतुरतेने वाट बघते आत्या, जेव्हा तुम्हाला मी आई म्हणून हाक मारेल. इकडे अस्मिता निघालीये इंटरव्ह्यू देण्यासाठी, पण घरात न सांगता कल्पनाताई चिडतात तिच्यावरती. निघाल्या म्हणतात, कशा काय ग बाई अस्मिता, निघालीस ना पुन्हा बाहेर? नाही, आज बाहेर जायचं काय कारण शोधलंयस ग अस्मिता? अस्मिता म्हणते, काय ग मम्मा, तेच प्रश्न विचारून तुला कंटाळा नाही येत का? मी स्मितला बाहेर घेऊन जाते, तसंच काहीतरी कारण असेल ना, विश्वास ठेवत जा ग माझ्यावर. कल्पनाताई चिडून म्हणतात, आता ना मला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही कळतच नाही. तुम्ही मुलं मोठी झालात ना की आईबाबांपासनं गोष्टी लपवायला लागतात, खोटं बोलतात आईबापाशी, त्यामुळे आम्हाला अशा चौकशा कराव्या लागतात. तुमच्या काळजीपोटी करतो आम्ही चौकशा. अस्मिता म्हणते, अगं मम्मा, आम्ही कोणतीही गोष्ट लपवतो ना कारण तुझं रिॲक्शन कसं येईल या भीतीपोटी. अगं मम्मा, आम्ही असा विचार करतो की आम्ही ज्या परिस्थितीतून जातोय ना, तू त्या परिस्थितीचा विचार करू शकत नाही. नको नको ते शंका घेतेस ग मम्मा तू मनात. तुझ्या मनाची जेव्हा तयारी होईल ना, तेव्हा जे जे घडेल ना ते मी तुला सगळं सांगेल. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, याचा अर्थ तू आमच्याशी खोटं बोलतेस ना? पण काय ग अस्मिता, मी आणि डॅडने तुला कधी समजून घेतलं नाही. प्रत्येक गोष्टी तुझ्या मनासारख्याच होतात घरात, तरी सुद्धा तू आम्हाला हल्ली उलटून उत्तर द्यायला लागली आहेस. अस्मिता लगेच कल्पनाताईंना म्हणते, या सगळ्यासाठी मला अजिबात वेळ नाही आहे, उशीर होतोय मम्मा मला, आपण नंतर बोलूयात, बाय. असं म्हणून अस्मिता निघून जाते. कल्पनाताई चिडत असतात, अगं ए अस्मिता, अगं ऐक ग बाई. शेवटी ती विमल म्हणते, जाऊ द्या ना वहिनी, त्यांना जायचंय तर तुम्ही कशाला त्रास करून घेताय? असेल काही महत्त्वाचं काम, येतील त्या लवकर. खरं तर प्रेक्षकांनो, अस्मिताला इतक्या लवकर जॉब करायची खरंच गरज नाहीये. तिने स्वतःच्या पायावर उभं राहावं. नक्कीच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या बाहेर उभं राहिलंच पाहिजे, पण त्या गोष्टीची एक योग्य वेळ असो. तर या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन सायली लहान मुलांसारखे ड्रॉइंग करत बसलेत. आता हे सगळं सायलीच्या रिक्रिएशनसाठी सुरू आहे. आता ड्रॉइंग करता करता अचानक अर्जुनचं इरेजर हरवतं. तो म्हणत असतो, इरेजर कुठे गेलं माझं? तेवढ्याच सायलीला समोर ते छोटे अर्जुन सायली म्हणजे छोटे अर्जुन आणि तन्वी दिसतात. तेव्हा अर्जुन असाच इरेजर हरवत असायचा लहानपणी, आणि तन्वी त्याला जे उत्तर द्यायची ना तेच उत्तर सायलीने आता अर्जुनला दिलंय. सायली म्हणते, काय रे अर्जुन, तू नेहमीच तुझे इरेजर हरवतोस, घे माझे इरेजर वापर. अर्जुन आता मनात विचार करतो, अरे ही मला अरे तुरे करतीये, याचा अर्थ हिला काहीतरी आठवतंय. इकडे हा आपला बाहेरून कानोसा घेतोय राकेश, काय बोलताय अर्जुन सायली म्हणून. पण त्याला काही ऐकू येत नसतं. इकडे पुन्हा सायलीला त्या लहानपणीच्या छोट्या धुसर आकृत्या दिसतात. तिथे त्या आकृतीमध्ये अर्जुन म्हणत असतो छोट्या तन्वीला, ए माझ्याकडे असं सेंटेड इरेजर नाहीच आहे ग तन्वी, मला दे ना तुझं इरेजर. त्यावर त्याला छोटी तन्वी म्हणते की अरे माझे सगळे इरेजर तू घे. मग सायली तो सगळा सीन असं व्हिज्युअलाइज करते आणि अर्जुनला म्हणते, घे अर्जुन, माझे सगळे इरेजर तू घे. असं म्हणून आता त्याच्या खांद्यावरती असं डोकं ठेवते. अर्जुन तिला म्हणतो, काय ग बायको, तुला सगळं आठवलं ना आता? आता सायली समोर बघते तर ते छोटे तन्वी आणि अर्जुन तिला दिसत नाहीयेत. अर्जुन आता तेवढ्यात तिला सांगत असतो, तू लहानपणी असंच करायचीस माहितीये, सगळे इरेजर तू मला देऊन टाकायचीस. सायली आता ते सगळं पुन्हा पुढे आठवायचा प्रयत्न करत असते, पण तिला ते आठवतच नसतं बरं का मंडळी. तेवढ्यात आता इकडे राकेश यांच्या खोलीचा कानोसा घेत असतो. ते तर त्या प्रतिमा आता येतात मागून आणि राकेशला विचारतात, काय रे बाबा राकेश, इथे काय करतोयस?
लगेच आता राकेश म्हणतो, "अगं काय ना काकू, मी जरा तन्वीच्या खोलीत नाही इथे आल्यावर मला कळलं की ऑलरेडी अर्जुन सायली आहेत म्हणे तन्वीच्या रूममध्ये." प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे पण तन्वीच्या खोलीमध्ये तुझं काय काम?" राकेश म्हणतो, "माझं काय काम असणार काकू, अगं असंच जुन्या आठवणी ताज्या करणार होतो मी." प्रतिमा आत्या म्हणतात, "ठीक आहे, पण सायली इथे आहे तोपर्यंत ती तन्वीच्याच खोलीत राहणार हं?" राकेश म्हणतो, "हो, हो, चालेल, काही हरकत नाही." असं म्हणून निघून जातो तो. प्रतिमा त्या आता सायलीच्या खोलीत जाणार तेवढ्यात त्यांना त्या रविराजांचा कॉल येतो आणि रविराज त्यांना काहीतरी म्हणतात, की "अमुक अमुक फाईल आहे का? त्यातलं काहीतरी सांग मला." मग प्रतिमा त्या म्हणतात, "हो, हो, हो, मी जाते खोलीत आणि सांगते तुम्हाला." आणि त्या तिथून निघून जातात. पण ते येतात बरं का प्रेक्षकांनो पुन्हा त्या रूममध्ये. इकडे अर्जुन सायली चर्चा करत असतात. आता सायलीला आता पुढचं ते का आठवत नाहीये म्हणून सायली वैतागत असते आणि म्हणत असते, "मला का आठवत नाहीये पुढचं आता सगळं?" अर्जुन म्हणतो, "अगं जरा अर्जुन म्हणत असतो, "अगं सायली जरा रिलॅक्स ना, आपण जाऊयात पुन्हा एकदा डॉक्टरांकडे विचारू त्यांना की आपण अजून वेगळं काही करू शकतो का तुझी मेमरी परत आणण्यासाठी." सायली म्हणते, "नाही हो, या सगळ्यांनी आपल्या हातात काही लागणार नाहीये, परत परत तीच तीच गोष्ट करायची आहे का आपण? तुम्ही बघताय ना काय चाललंय, जाऊ द्या सोडा. तुम्ही ना ऑफिसला जा आणि चालू करा तुमचं तुमचं काम, मी पण बसते जरा वेळ शांत." अर्जुन आता सायलीला शांत करत म्हणतो, "रिलॅक्स रिलॅक्स सायली, तू इतकं टेन्शन घेऊ नको. सायली तुला आता असं सोडून मी कुठे जाणार नाही हं." सायली म्हणते, "तुम्ही ना जा, तुमचं तुमचं काम करा, उगाच माझ्या मागे वेळ नका घालवू बरं. मला नाही वाटत आता म्हणजे मला सगळं आठवेल वगैरे. हा अट्टहास आपण आता सोडून देऊ. म्हणजे मला सगळं आठवू नये ही देवाचीच इच्छा असावी. जाऊ द्या बरं अहो, जाऊ द्या, ही इच्छा नाही पूर्ण होणार माझी." असं म्हणून ती रडायला लागते. तेव्हा अर्जुन तिला जवळ घेत समजवत असतो, "नको इतकं टेन्शन घेऊ." तेवढ्या तिथे प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात, "येऊ का गं सायली?" सायली रडत असते तेव्हा आणि मग पटकन ते दोघे जण एकमेकांना सावरतात. प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं बाई सायली, मी विचारायला आले होते की जेवायला काय करू?" सायली म्हणते, "आत्या तुम्हाला जे आवडतं ते करा ना." मग प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे अर्जुन ते अरे." असं बोलता बोलता ते थांबून जातात. अर्जुन म्हणतो, "काय गं आत्या, काय झालं?" प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे मी तुला काय विचारायला आले हेच विसरले बघ. माझं ना कधी कधी असंच होतं, जेवायला काय बनवायचं आणि आणि काय काय गड्या." अर्जुन म्हणतो, "अगं आत्या रिलॅक्स, आठवेल ना तुला." प्रतिमा आत्या म्हणतात, "अरे माझी स्मृती जोपर्यंत परत आली नव्हती ना तेव्हा मला असंच व्हायचं बरं का. म्हणजे बोलायचे मी आणि बोलता बोलता विसरूनच जायचे." असं बऱ्याचदा आपल्याला पण होतं बरं का प्रेक्षकांनो. आपल्याला काहीतरी बोलायचं असतं, सांगायचं असतं, पण आपण बोलता बोलता ते विसरून जातो. असं जनरली बऱ्याच जणांना होतं. प्रतिमा त्या आता म्हणतात सायलीला, "अगं अगं तेव्हा खूप अस्वस्थ व्हायचं ग मला." मग सायलीला प्रतिमा आत्याच्या मेमरीला कसं परत आणलं गेलं. सायली प्रतिमा आत्याला म्हणते, "आत्या तुमच्या अपघातानंतर महिपतने तुम्हाला मारायचा प्रयत्न केला होता ना, आणि इथे आपल्याला तो सिक्वेन्स आठवून दिलाय. म्हणजे यांचा 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता ना, त्या अपघातानंतर प्रतिमा आत्या जिवंत होत्या. तेव्हा महिपतने त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला होता. तो सिक्वेन्स आपल्याला आठवून दिलाय." सायली आता प्रतिमा आत्याला तो सगळा अपघात आठवून देते आणि म्हणते, "मागच्या वर्षी आपण जेव्हा तो अपघात पुन्हा घडवून आणला तेव्हाच तुम्हाला सगळं आठवलं ना प्रतिमा आत्या." प्रतिमा आत्या त्या गोष्टीचा पुन्हा विचार करायला लागतात. त्यांनी नाही का रिक्रिएशन केलं होतं प्रेक्षकांनो, बऱ्याचदा सगळ्याच गोष्टींचं रिक्रिएशन झालंय अपघातामध्ये. मैपतला पुन्हा म्हणजे तो अपघात घडवून आणला होता. मैपत तेव्हा प्रतिमा आत्याच्या समोर आला होता, सॉलिड गाजला होता तो सीन. प्रतिमा आत्याला ते सगळं आठवतं आणि त्या सायलीला म्हणतात, "हो ग सायली, त्यानंतरच मला सगळं आठवायला सुरुवात झाली." सायली म्हणते, "तोच प्रसंग आपण पुन्हा घडवून आणल्यानंतर तुम्हाला पूर्वीचं कसं काय आठवायला लागलं आत्या?" आता आत्या काही उत्तर देणार तेवढ्यात आपल्याला अस्मिताचा सीन दाखवलाय. अस्मिता आता या इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाली आहे. ते समोर बसलेला माणूस तिला म्हणतो, "तुम्ही सिलेक्ट झालात, तुम्ही परफेक्ट आहात या जॉबसाठी, आमच्या टीमने तुम्हाला रेकमेंड केलंय." अस्मिता म्हणते, "थँक्यू सर, मिळाला ना हा जॉब मला?" तो माणूस म्हणतो, "हो हो मिळाला, तुम्ही उद्यापासूनच जॉईन करू शकता, तुम्हाला ऑफर लेटर पण लवकरच मिळेल." अस्मिता म्हणते, "थँक्यू सो मच सर, मला गरजच होती या कामाची." तो माणूस म्हणतो, "हो पण आपल्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन नाही आहे. तुम्ही तर म्हणालात की तुम्हाला एक लहान बाळ आहे, म्हणजे तुम्हाला हे सगळं कसं मॅनेज करता येईल?" अस्मिता म्हणते, मी करेल सर मॅनेज, डोंट वरी." मग तो माणूस म्हणतो, "ठीक आहे तर मग वेलकम ऑन बोर्ड." अस्मिता आता, "हो हो ठीक आहे सर, सी यू सून." असं म्हणून तिथून निघाली आहे. पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी, म्हणजे आत्ता प्रतिमा आत्याला ते आठवतं ना सगळं. मग सायली त्यांना म्हणते, "अपघात घडल्यानंतर तुम्हाला सगळं आठवलं ना?" मग आत्या हो असं तिला उत्तर देतात. मग सायली म्हणते, "म्हणजे आत्या अपघात घडवला आपण तुम्हाला पूर्वीचं सगळं आठवावं म्हणून, त्यावेळेला उपयोग झाला नव्हता. पण मैपत जेव्हा अचानक तुमच्या समोर आला तेव्हा तुम्हाला सगळंच आठवायला लागलं ना पूर्वीचं. असं कसं बरं घडलं असेल आत्या?" आता अर्जुनला कळतंय बरं का हिच्या डोक्यात काहीतरी शिजतंय म्हणून. प्रतिमा आत्या म्हणतात, "कदाचित माझ्या मनावर तो आघात अपघातामुळे झालाच नसेल. मैपत
ते जळकं लाकूड घेऊन आला होता ना माझ्यासमोर, तेव्हा कदाचित मला धक्का बसला असेल. त्या धक्क्याने माझी स्मृती गेली असेल बघ सायली. म्हणजे खूप वर्षाने जेव्हा तोच माणूस असाच माझ्या समोर आला परत त्याच परिस्थितीत, म्हणून मला सगळं आठवलं असावं. आणि आणि मग त्यानंतर मला सगळंच आठवायला सुरुवात झाली गं सायली. पण हे सगळं तू आता का विचारतेस मला सायली? सायली म्हणते, "नाही, नाही, नाही आत्या, ते सहज आपलं तुम्ही आता ते विसरायचा विषय काढला ना म्हणून सहज आठवलं." अर्जुन प्रतिमात्याला म्हणतो, "आत्या तुला जे काही सांगायचं आहे ना ते आठवलं की मला हाक मार, मी येतो खाली." प्रतिमात्या तिथून निघून जात असतात तेव्हा त्या समोरच त्या दोघांनी केलेले ड्रॉइंग बुकमधल्या ड्रॉइंग बघतात. आणि त्यांना जरा हसायलाच येतं बरं का. खरंच ना प्रेक्षकांनो, काय चाललंय सायली अर्जुनचं? प्रतिमात्या म्हणतात, "हे काय आहे? अरे लहान मुलांसारखी चित्रबित्र काढायला लागलात की काय दोघं जण तुम्ही?" अर्जुन म्हणतो, "अगं आत्या डोहाळे. अगं माझ्या बायकोला सेंटेड इरेझरचे डोहाळे लागले होते." सायली त्याच्याकडे रागाने बघायला लागते. अर्जुन म्हणतो, "हिला चित्र काढायची होती ना म्हणून मी घेऊन आलो हे." प्रतिमा आत्याला ते नवलच वाटतंय. त्या हसतात आणि म्हणतात, "काय गं बाई सायली, तुला अजबच डोहाळे लागलेत. बरं, बरं, चालू द्यात तुमचं, चालू द्यात." असं म्हणून त्या खाली निघून गेल्यात. प्रतिमा आत्या गेल्या गेल्या ही ओरडते अर्जुनला. सायली अर्जुनवर ओरडते आणि म्हणते, "काय हो, प्रत्येक वेळेला तुम्हाला मला लागलेले डोहाळे एवढंच कारण सुचतं का?" अर्जुन म्हणतो, "हो, कारण तुला लागलेले डोहाळे एवढंच कारण सगळ्यांना पटतं सुद्धा." सायली म्हणते, "बरं ते जाऊ द्या. प्रतिमा त्या काय बोलल्या ते कळलं ना तुम्हाला?" अहो त्यांच्या मनावर जो आघात झाला होता तसाच आघात पुन्हा झाल्यावर त्यांना हळूहळू गोष्टी आठवायला लागल्या. म्हणजे माझ्या मनावर, म्हणजे तन्वीच्या मनावर बालपणी असा कुठला आघात झाला असेल ज्यामुळे मला हे सगळं आठवत नसेल? म्हणजे प्रेक्षकांनो, हिला तोच ट्रॉमा झालाय जो या सगळ्यांना झाला होता. त्या अपघातामुळे हिची मेमरी थोडी थोडी लॉस झाली आहे मधली. मग हे दोघं जरा सेकंद विचार करतात आणि दोघांच्या सोबतच लक्षात येतो अपघात. दोघे सोबतच बोलतात. आणि इकडे अस्मिता आता गाडीत बसली आहे. चैतन्य हिचा इंटरव्ह्यू होईपर्यंत तिच्या बाळाला सांभाळत असतो. मग आता चैतन्य स्मितला अस्मिताकडे देतो. मग विचारतो, "काय गं अस्मिता ताई, झाला का इंटरव्ह्यू व्यवस्थित?" अस्मिता म्हणते, "अरे चैतन्य, तू मला कर अभिनंदन." चैतन्य म्हणतो, "वाह, भेटला का जॉब?" अस्मिता म्हणते, "हो, मला पुढच्या आठवड्यात जॉईन करायचं आहे." चैतन्य म्हणतो, "वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन गोलू, तुला सुद्धा. वा, क्या बात आहे अस्मिताताई. फायनली जे जे मी शिकवलं होतं तेच बोललीस ना तू इंटरव्ह्यूमध्ये, म्हणून मिळाला जॉब. क्या बात आहे." अस्मिता म्हणते, "चल चैतन्य, तू किती मस्करी कर, आता काही मला राग येणार नाही, मी खुश आहे रे. अरे तुला माहिती आहे, मला जेवढं पॅकेज हवं होतं ना त्यापेक्षा जास्ती पॅकेज मिळालं आहे. आणि सॅटर्डे संडे ऑफ आहे रे. आणि शिवाय तिथे बऱ्याच वेळ बायका आहेत रे, म्हणजे तिथे कम्फर्टेबल वातावरण आहे." चैतन्य म्हणतो, "फायनली सगळं तुझ्या मनासारखंच झालंय. पण हे अस्मिताताई, त्या आता गोलूचं कसं करणार आहेस तू?" अस्मिता म्हणते, "तेच कळत नाहीये, काय करावं?" चैतन्य म्हणतो, "अगं अस्मिताताई, तुला आता घरीच सांगावं लागणार आहे, कारण घरी न सांगता कशी जॉब करशील तू?" अस्मिता म्हणते, "सांगावं तर लागणारच आहे रे चैतन्य. मम्माला सांगितल्यावरती चिडेल याचं टेन्शन येतं रे मला. आणि त्यातनं प्रियाच्या प्रेग्नन्सीचं कळलंय घरात, सगळेच ऑलरेडी डिस्टर्ब आहेत. पण आता या सगळ्याचा राग माझ्यावर नको बाबा निघायला." चैतन्य म्हणतो, "मग काय चाललंय आता तुझ्या डोक्यात?" आणि मग हा सीन त्यांनी इथेच थांबवला आणि अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. प्रेक्षकांनो, मालिकेचा नवीन प्रोमो आलाय आणि आपल्या दुसऱ्या चॅनलवर, अनघा विथ स्टोरी या चॅनलवरती मी काल रात्री तुम्हाला या मालिकेचा प्रोमो दिलाय. अर्जुन आता तयार होतो बरं का अपघाताच्या रिक्रिएशनसाठी. आणि त्या अपघाताच्या रिक्रिएशनमध्ये सायलीला सगळं जुनं आठवतंय आता. म्हणजे तिला आता या ज्या धुसर आकृत्या दिसतात ना कोडॅक फिल्म सारख्या, त्या आता तिला दिसणार नाहीयेत, त्या स्पष्टपणे सगळ्या दिसणार आहे. आणि तिचं नातं तिला नव्याने मिळणार, तिचा नवा जन्म होणार तन्वी म्हणून. मस्त दाखवणार आहेत ते येणारे एपिसोड, त्यामुळे बघत राहा मंडळी. ठरलं तर मग आजचा एपिसोड तसा नॉर्मल आहे. इथे सायली म्हणत असते अर्जुनला या सीनमध्ये, "त्या वयात माझ्या मनावर अपघात करणारी कोणती गोष्ट असणार? माझा अपघातच ना?" मग अर्जुन म्हणतो, "हो बरोबर, त्या अपघातामुळेच तुला ट्रॉमा वगैरे असेल किंवा तुला आठवत नसेल त्याचमुळे." सायली म्हणते, "अहो, मैपतला जसं आपण ठरवून प्रतिमात्यासमोर आणलं होतं तसा तो अपघात पुन्हा घडवला आपण तर?" अर्जुन म्हणतो, तू वेडी आहेस का? अगं त्या अपघातानंतर तुझा जीव गेला असता आणि तुला ते सगळं पुन्हा रिक्रिएट करायचं, तू प्रेग्नंट असताना. बरी आहेस ना सायली?" सायली म्हणते, "अहो तसंच नाही हो, पण निदान निदान आपण त्या क्षणापर्यंत तर जाऊ शकतो ना. म्हणजे तोच रस्ता, तीच गाडी, तशीच वेळ, तीच माणसं, आपण हे सगळं करू शकतो ना. म्हणजे रविराज काकांनी तुम्हाला सांगितलंच असेल या अपघातात कसं आणि काय घडलं. तो अपघात आपण पुन्हा एकदा घडवून आणला तर?" अर्जुन म्हणतो, "नाही सायली, आय एम व्हेरी सॉरी, ती रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाही."
सायली म्हणते, अहो पण आपण जेव्हा महिपतला ठरवून प्रतिमा आत्यासमोर आणलं होतं तेव्हा आपण तो धोका पत्करला होता ना, आपण काळजी घेतली होती म्हणून काही वाईट गोष्ट घडली नाही. यावेळेला पण तसंच सावध राहू ना आपण, न ह्यावेळेला पण असं सावध राहूयात ना, घडवूयात तो अपघात पुन्हा एकदा. अर्जुन म्हणतो, हे बघ सायली, तू जर प्रेग्नेंट नसती ना तर मी हे सगळं केलंही असतं कदाचित, पण आता नाही, अजिबात नाही. सायली म्हणते, अहो असं का करता, तुम्हाला असं का वाटतंय मी आपल्या बाळाची काळजी घेणार नाही? विश्वास ठेवा हो माझ्यावर, मी नाही होऊ देणार आपल्या बाळाला काहीही, खरंच. पण या गोष्टी केल्याने जर मला सगळ्या गोष्टी मला आठवणार असतील बालपणीच्या एकूण एक, तर अपघात घडवून आणायला काय हरकत आहे? आता या सीनमध्ये ती खूप कन्व्हिन्स करते बरं का अर्जुनला. अर्जुनला ती म्हणत असते, प्लीज अहो, मला माझ्यासाठी नाही पण माझ्या बाळासाठी मला माझ्या बाळाला ठामपणे सांगायचे की त्याचे आजी आजोबा कोण आहे, त्याची आई कोण आहे. अर्जुनला आता ते पटतंय, पण ऑब्विसली प्रेक्षकांनो एवढी मोठी रिस्क कोण घेणार? तरी सुद्धा अर्जुनने तिचं ऐकलंच, पण सगळी खबरदारी घेऊन त्याने तिचं ऐकलंय. पण या क्षणाला तो तिला म्हणतोय, हे बघ सायली, तू प्रेग्नंट आहेस सध्या आणि तू प्रेग्नंट असताना मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, आपण दुसरं काहीतरी करूयात. सायली म्हणते, असं काय करता, सगळे मार्ग करून झालेत ना, माझ्या बालपणीच्या गोष्टी पण परत परत करून झाल्यात, मला ना आता भीती वाटते, मला काही आठवलं नाही तर. ही एकच आशा माझ्या समोर आहे आता, करू द्या ना हे सगळं प्लीज. अर्जुन म्हणतो, नाही सायली, अजिबात नाही, तू माझ्याकडे दुसरं काहीही माग पण हे नाही, अजिबात नाही. अपघात रिक्रिएट करायचा, अगं या विचारानेच मला टेन्शन आलंय. सायली म्हणते, नका ना ताण घेऊ, मी आणि बाळ सुखरूप राहू ना, हीच खरी वेळ आहे. अहो हे सुख माझ्या पदरात टाका ना, मी नाही मागणार पुन्हा तुमच्याकडे काहीही, प्लीज. आता ती रडून त्याच्याकडे बघते आणि मग हात जोडते आणि म्हणते, अहो ऐका ना माझं, प्लीज प्लीज एवढं करा, तो अपघात पुन्हा घडवून आणा ना प्लीज. अर्जुन म्हणतो, प्लीज 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 सायली, तुझ्या मनात काय चाललंय कळतंय मला, अगं माझ्या मनाची अवस्था समजून घे, ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनची रिस्क मी नाही घेऊ शकत. अगं ठीक आहे ना, DNA टेस्ट आपण करतोय, अगं सगळ्यात मोठा सायंटिफिक प्रूफ असतो तो, त्यामुळे सिद्ध होणारच आहे ना की तू खरी तन्वी आहेस, मग कशाला हा अपघात वगैरे. अर्जुन सगळं सेन्सिबली बोलतोय बरं का तिला. तो तिला म्हणतोय, DNA टेस्ट केल्यानंतर सगळ्यांचा आपोआप तुझ्यावर विश्वास बसेल ना, मग हे सगळं कशासाठी करायचंय उगाचच. सायली म्हणते, हो रिपोर्ट येईल तेव्हा कळेलच मी तन्वी आहे, पण मला स्वतःला पण आठवायला हवं ना काही. प्रतिमा त्याला आई म्हणण्याच्या आधी, रविराज काकांना बाबा म्हणण्याच्या आधी मला आठवायला हवं ना की ते माझे आई बाबा आहेत. अहो तसं जर नाही झालं ना तर आमच्यामध्ये ते अंतर राहिलो आणि ते अंतर न कायम माझा जीव घेत राहील. अर्जुन म्हणतो, अगं पण मला हे कळत नाही असं वाटतंय का तुला? सायली मग म्हणते, मग तुम्ही नाही का म्हणताय? अर्जुन आता जरा चिडतोच तिच्यावर आणि म्हणतो, तुला कळत नाहीये का, माझ्यासाठी तू आणि बाळ महत्वाचं आहे आणि मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नको सायली, दॅट्स इट. असं म्हणून आता तो निघून जातो. आता सायलीबाई लागते रडायला. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, आहे सायली जरा जिद्दी, पण तिला असं वाटतंय की तिच्या लहानपणीचं तिला सगळं आठवायलाच हवंय, म्हणून तिला या अपघाताचं रिक्रिएशन करायचंय. अर्जुन गेल्यानंतर सायली आता एकांतातच बोलायला लागते रडत रडत, म्हणत असते, मला माहितीये बाळा, तुझ्या बाबांना तुझी खूप काळजी आहे, पण मी पण कोणाची तरी मुलगी आहे ना रे, मला त्यांच्याशी नातं जोडायचंय, फक्त रक्तानी नाही रे, मनाने आणि आत्म्याने सुद्धा. पण हे तुझ्या बाबांना मी कसं समजवू रे, कसं समजवू? सायली आता एक वेगळ्याच द्विधा मनस्थितीत अडकली आहे बिचारी. आता ती रडते रडते आणि आजचा एपिसोड इथेच संपून जातो. मंडळी काय वाटतंय तुम्हाला, काय होणार मालिकेत? सायली खरी तन्वी हे आपल्याला पहिल्या भागापासून माहिती आहे, पण तिला आत्ता आत्ता कळलंय आणि तिला हे नातं नव्याने हवंय, तिचा नवीन जन्म झालाय असं तर मी नक्कीच म्हणेल. चला तर मग उद्याचा प्रोमो बघूया. फायनली अर्जुनला कळलंय, पटलंय आणि तो तयार झालाय अपघाताच्या रिक्रिएशनसाठी. अर्जुन सायलीला म्हणतो, बरं चल, मी ठरवलंय की त्या अपघाताचं रिक्रिएशन करायचं, तू म्हणतेस तसं करूयात. जर या ॲक्सिडेंटमुळे तुला तुझ्या बालपणीचं सगळं आठवणार असेल तर ही रिस्क आपण घेऊयात, पण या वटपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडनं हे गिफ्ट तुला, पण या रिक्रिएशनमध्ये मी सामील असणार सायली, ही माझी अट आहे. यावेळेला हे ॲक्सिडेंट रिक्रिएशन तुम्हाला एकत्र आणणारं असेल आणि मी त्यात सोबत असेल. सायली म्हणते, हो चालेल, ठरलं तर मग. आणि हे दोघे जण एकमेकांच्या हातात हात देतात. प्रेक्षकांनो, येत्या वटपौर्णिमेला आता आपल्याला यांच्या अपघाताचं रिक्रिएशन दिसणार आहे आणि त्यात आता सायलीची स्मृती जी हरवली आहे ती परत येणार आहे. बघूयात आता त्यानंतर मालिकेत काय घडणार आहे. मंडळी, तुर्तास तरी आजचा हा एपिसोड टोटली असा होता. कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅव अ ग्रेट डे. टेक केअर. धन्यवाद.